कुष्ठरोग मराठी निबंध. कुष्ठरोग ज्याला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात, हा एक जुना आणि गैरसमजून तयार झालेला आजार आहे. पूर्वीच्या काळी या रोगासंबंधी अनेक भीती आणि गैरसमज रूढ झालेला होती. रोगी व्यक्तींना समाजातून दूर लावण्याची, त्यांच्यावर अन्याय करण्याची परंपरा होती. मात्र आधुनिक वैद्यशास्त्राने हा रोग पूर्णपणे बरा करता येऊ शकतो याबद्दलच्या भीतीला आता काहीच अर्थ उरलेला नाही, हे सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कुष्ठरोग म्हणजे नेमका काय? कुष्ठरोग हा एक मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे तयार होणारा संसर्ग रोग आहे. हा जीवाणू मुख्य तत्वे त्वचा, मेंदूचे काही नसा आणि श्वसनाच्या मार्गात हलका हल्ला करतो. हा जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर रोग बाहेर दिसण्यासाठी खूप मंद गतीने वाढतो. लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्षेही लागू शकतात. रोग होण्याची कारणे: हा जीवाणू श्वासोच्छवासाच्या मार्ग, शिंका, खोकला याद्वारे बाहेर पडलेल्या सूक्ष्म थेंबांद्वारे प्रामुख्याने पसरतो. महत्वाची बाब म्हणजे हा एड्स किंवा टीबी सारख्या सहजपणे पसरत नाही. रोगी व्यक्तीशी दीर्घकाळ जवळकी ठेवून संपर्क आल्याशिवाय हा रोग होत नाही. चवदार भोजन, स्पर्श इत्यादीमुळे हा रोग पसरत नाही. रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांच्या चटकन बळी पडतात. त्वचेवर रंग ही तपकिरी किंवा लालसर पट्टे उद्भवतात. या ठिकाणी संवेदन शून्यपणा निर्माण होते. सुई टोचली तरी वेदना जाणवत नाही. उष्णता, थंडी जाणवत नाही. स्नायूंची कमजोरी, हातापायाच्या स्नायूंची शक्ती कमी होते. बोटे वाकडी होणे, पाय ओढणे अशी लक्षणे दिसतात. संवेदना शून्यतेमुळे जखमा होतात आणि त्या बऱ्या होत नाहीत. त्यामुळे खोल व्रण, घसा तयार होतो. शरीरावर विशेषतः कोपऱ्याच्या नसाच्या जाड गाठी दिसून येतात. डोळ्यावर येऊन दृष्टी बाधित होऊ शकते. कुष्ठरोग हा पूर्ण बरा होऊ शकणारा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने WHO सुरू केलेली मल्टी ड्रॅग थेरपी MDT ही यासाठी अत्यंत परिणामकारक औषध उपचार पद्धत आहे. MDT मध्ये विविध प्रकारची अँटीबायोटिक औषध दिली जातात, जी जीवाणूचा नाश करतात. ही औषधे सरकारी आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य हे उपलब्ध असतात. लवकर निदान झाल्यास रोगाचे दुष्परिणाम अंगत्व टाळता येतात. बचावासाठी रोगी व्यक्तीशी दीर्घकाळ संपर्क ठेवणे, आरोग्यदायी जीवनशैली अपनावणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. कुष्ठरोगाबद्दलचा सर्वात मोठा आव्हान म्हणजे सामाजिक कलंक. आरोगी व्यक्तींना समाजात बहिष्कृत करतो, त्यांच्यावर अमानुष वागणूक करतो. हे सर्व वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य आहे. अयोग्य उपचार सुरू झाल्यानंतर काही आठवड्यातच रोग संसर्गजन्य नसतो, म्हणून रोगावर दया आणि सहानुभूतीने वागणे, त्यांच्या उपचारासाठी प्रोत्साहन देणे हेच योग्य आहे. महात्मा गांधीजींसारख्या महापुरुषांनी कुष्ठरोगाची सेवा करून समाजात एक आदर्श घालून दिला आहे. कुष्ठरोग हा भीतीचा विषय राहिलेला नाही, तो सामान्य आजार आहे. त्याचे निदान आणि उपचार शक्य आहे. आपण त्याबद्दल जागरूकता पसरून गैरसमज दूर करू शकतो आणि रोग्यांना सहकार्य देऊ शकतो. या रोगाच्या मुळापासून निर्मूलनासाठी कार्य करू शकतो. कुष्ठरोग बरा होऊ शकतो आणि त्याचे योग्य उपचारानंतर रोगी पूर्णपणे निरोगी आणि सामान्य जीवन जगू शकतो. हे संदेश प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.